ज्या विद्यार्थ्यांना ITIसाठी ॲडमिशन घ्यायचे आहे 2024 या वर्षामध्ये, तर त्यांचे जे अर्ज आहे ते आता 24 ते 25 तारखेपासून सुरू होणार आहे या महिन्यामध्ये। तर तुम्हाला जे डॉक्युमेंट्स लागणार आहे फॉर्म भरण्यासाठी त्याबद्दलची अपडेट या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तर सर्व डॉक्युमेंट रेडी करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना अडचण येणार नाही। तर बघा, ज्या विद्यार्थ्यांना ITIसाठी ॲडमिशन घ्यायचे आहे त्यांना जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत ते या लिस्टमध्ये दिलेले आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला SSC मार्कशीट ही तुम्हाला द्यावी लागणार आहे, म्हणजे तुमच्याकडे 10वीची मार्कशीट असणं गरजेचं आहे। त्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे नॉन क्रिमिलियर हे 3 डॉक्युमेंट्स इम्पॉर्टंट आहे। आणि त्यानंतर तुम्हाला जे TC द्यावं लागणार आहे, जे तुम्ही लास्ट एज्युकेशन सोडलेलं असेल, जेही एज्युकेशन सोडलेलं असेल तुम्ही, त्याची तुम्हाला TC द्यावी लागणार आहे, जे तुम्हाला स्कूल किंवा कॉलेज प्रोव्हाइड करणार आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचे आधार कार्ड जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्समध्ये असणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला काही रिझर्वेशन असेल तुमच्याकडे, जसे की यामध्ये ड्रॉइंग एक्झामचे सुद्धा मार्क्स ॲड होतात, किंवा तुमच्याकडे एक सर्व्हिसमॅन पाल्य असाल किंवा हँडिकॅप असाल, अशा प्रकारचे रिझर्वेशन सर्टिफिकेट सांगितलेले आहे। हे सर्वांकडे असेल असं नाही आहे, ज्यांच्याकडे असेल ते देऊ शकता। अदरवाईज जे वरचे 5 डॉक्युमेंट दिलेले आहे, कास्ट सर्टिफिकेट, 10वीची मार्कशीट, नॉन क्रिमिलियर, TC आणि आधार कार्ड, हे 5 ते 6 डॉक्युमेंट्स तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, हेच डॉक्युमेंट लागणार आहे। आणि पार्ट 1 स्टार्टिंगला पार्ट 1 फिल करायचं आपल्याला। त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, त्यासाठी तुम्हाला ITI कॉलेजला जाणं गरजेचं आहे। ते झाल्यानंतर तुमचा पार्ट 2चे टाईम टेबल येणार आहे आणि त्यानंतरच आपण पार्ट 2 भरणार आहे। तर पार्ट 2मध्ये तुम्हाला जे कॉलेजचे नाव आहे, म्हणजे तुम्हाला जो ट्रेड पाहिजे ते ट्रेडचे नाव अशा प्रकारे आपल्याला त्यामध्ये पूर्ण नमूद करायचे आणि त्यानंतर कॅपराउंड 1, 2, 3 अशा प्रकारे आपण भरू शकतो। ज्या कॅपराउंडमध्ये तुमचा नंबर लागेल आणि तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे तेव्हा तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आणि तुम्ही कॅपराउंडमधून बाद होऊ शकता जर तुम्हाला ॲडमिशन घेतली तर। अदरवाईज घेतली नाही तर तुम्ही शेवटच्या राऊंडपर्यंत सुद्धा कॅपराउंड फॉर्म भरू शकता। तर सर्व ज्या अपडेट असणार आहे स्टार्टिंगपासून, रजिस्ट्रेशनपासून ते कॅपराउंड शेवटच्यापर्यंत सर्व अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। फॉर्म कसा भरायचा या सर्व अपडेट त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।